पुणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज उमेदवारीचं भरण्याच्या शेवटच्या दिवशीही भाजप आणि शिंदेसेना यांची युती झाली नाही. त्यामुळे शिंदेसेनेने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेत सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणि काँग्रेस, उद्धव सेना व मनसे यांची आघाडी झाली आहे. त्यामुळे आता निवडणूक चौरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिंदेसेना एकत्र लढणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार बरोबर मैत्रीपूर्ण लढत होण्याचे जाहीर केले होते. मात्र सन्मानपूर्वक जागा न दिल्यामुळे शिंदेसेना नाराज होती. भाजप केवळ शिंदेसेनेला 15 ते 17 जागा देत होते. त्यामुळे शिंदेसेनेचे नेते आणि इच्छुक उमेदवार नाराज झाले होते. त्यामुळे शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. भाजपकडून शिंदेसेनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देऊन भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर भाजपकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. पुणे महापालिका निवडणूक जागा वाटपात भाजप आणि शिंदेसेना यांच्यात एकमत होऊ शकले नाही. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, पण अर्ज माघारी घेण्याची मुदत 2 जानेवारी आहे. मी स्वतः याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेच्या युतीबाबत अर्ज माघारी घेण्यापर्यंत निर्णय होऊ शकतो, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.